पण मी तो कोणाला सांगत नाही, असं कारण काय पुरावा आपल्याकडे नाही, आपण बोलायचं नाही, तो गुपित ठेवायचो, काय असं तो गोष्टी मग नंतर करायचो. पण ते बरंच गोष्टी देवांकडे गुपितही होत आणि साक्षात्कारही होत बरंच. आणि आजपर्यंत माझ्या मनात एखादी गोष्ट आम्ही येली आणि ती बाबा चौघांच्या समक्षाने आम्ही म्हटली की बाबा ह्या असा हो गव्या होता, दुसऱ्या वर्षी देणारा माणूस तयार होता आणि होऊन जातात, तो साक्षात्कार होय. माझं फक्त मी मरोच्या अगोदर मी एकदा बोललोय की बाबा लिंग तुझा सजो गव्या रे, काही कर बाबा, असं मी म्हटलंय. तो फणशात जो तोच माणूस एक देणारा गावकर, तो माझ्याकडे गेलो, समोरचं हे दर्शन घेतलं आणि बाहेर होते मी, माझा पोथी वाचून झाला आणि मी बाहेर बसलेलो होते आपलं नाव घेत. तितक्यात माका म्हणतात तू अकडे, आम्ही अरे तुरेवाले एकमेकाला म्हणणार, माका म्हणतं काहीतरी करू चालेल. म्हटलं काय करतो, काय करतं, म्हणतं माका तू सांगशील का करते. म्हटलं तू मी सांगेन पण तू कशा पात तेवढा 7-8 लाख रुपये खर्च कर, तू कसं सांगतं ना ते काय करू जातं. म्हटलं 5-6 किलो चांदी लागली, 8 किलो चांदी लागली, संपूर्ण लिंग बनवून घेतलं. 7 वेळा जवळजवळ तयार करून हे लावून बघून 7 वेळा पाठवलं. 3 वेळा आमच्या स्वतःच्या पैशानं आम्ही जाऊन गेलो. त्याच्यानंतर सर्पासाठी भरून सुद्धा आता त्याच्यानंतर यंदा पुन्हा 3 किलो चांदी 5 फडाचा सर्प तो चांदीच होता. काय झालं आता नमस्कार केलो, आता माझा काय सुचवू नको आणि सांगत बरोबर कसा लोकांकर कोणाकडे आता उद्या यांच्या भावन यांच्या चुलत भावन मानाजी परब म्हणून समुद्रावर एकदा म्हणतात तू हो भाई नो ह्या म्हणतं कोणत्याही पर्यंत पुढच्या वर्षी चांदीची पालखी हो येऊ. म्हटलं त्याची इच्छा घडूच्या सर तो येऊन एकदा बोललो, ह्या असं असं करूचा माझी इच्छा जगायचा असत्ता मला सांगा. चांदीच्या पालखी 4 वेळा मी माझ्या स्वतः त्यावेळी मी कामावर होते, मी देण्या बँकेत 4 वेळा मी निपाणी जाऊन एकट्यान मी फिरलो मारून तर 4 वेळा मी माझ्या घरच्यान गेलेलो. माझा म्हणाचे मी काय 5 पैसे त्याच्याकडे घेतले गेलं स्वतः मागा व्हाया तसा स्ट्रक्चर तयार करून घेतलं. त्यांना सांगितलं तुम्ही या, मग ते 2 जण येले हैसर मापा पालखी न कधी करणार हे कौल लावलो गपचुपावर नेले तयार करून आणली तर जमात काय पालखी जागा सोडून तयार. मग आता काय करायचं, मग त्याला बोलावले 10 जणांचा 10 दिवस जेवण घरीच होते मी माझ्या घरी, माझे बायका 10 दिवस, कारण ते चपातीवाले सगळे. मग त्यांना चांगलं गहू आणून द्यावं, चपाती करून 10 दिवस जेवण घरीच होतं. आणि ते 10 दिवसात मग ती पालखी चालली सगळे घर. आता पुन्हा 10-15 वर्ष झाली आता पुन्हा पत्र उलगडूक लागलो होतो. आता पुन्हा एकदा काय आता त्यांनी केला ना ते का ती पहिलो प्रयत्न करतो, नाहीतर मग कोणातरी पार्टनरशिप. पण एकदा 2 बाजूक नावं त्याची लागल्यामुळं एका बाजूचं नाव पार्टनरचा लागत होत्या ना. म्हटलं खर्च करणार कोण आता, म्हणून तर आता यंदा मी काय बघितले नाही तिकडे. म्हटलं आता असून दे, त्याचे वडील आजारी आहेत, त्याला विचारून माझ्याकडे काय तोंड नाही, कारण वडील आजारी आहेत. मानाचे आमच्या त्यांना बँकेत होते, ते आजारी आहेत. ते आपण केव्हा लावतो उत्सवाच्या वेळेला, फक्त उत्सवाच्या वेळेला उद्या दशमीपासून उद्या हो सगळं पितळेचे देव नेणार, 2 शिवकळा नेणार का नाही, याचा उगाच लपडी नको, मग आम्ही घरी ठेवतो सगळा. हिंदू धर्मातील ही एक शोकांतिक आहे. मगाशी आम्ही बोलता बोलता मी ते गावाचं नाव सांगणार नाही, परंतु पांडवांची ही 5 शिवलिंग तयार केलेली होती. त्यातलं एक शिवलिंग चोरीला गेलाय. कदाचित माझी मनस्थिती नव्हती म्हणून त्यावेळी व्हिडिओ बनवला नाही. पण ही मंदिरांमधली अशा पुरातत्व वस्तू चोरीला जातात. जसं आमच्याकडे विजयपूरमध्ये रामेश्वर गिर्यातला रामेश्वर कालच्या पेपरला एका ह्याच्यावर हे घातलं नाही, म्हणजे छापा घातला नाही, आणि जुन्या मूर्त्या पाठवायच्या बाहेर आणि तिकडे त्याचा लिलाव करायचा.
म्हणून त्या ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या घेतल्याने आता पुन्हा जिकडे जिकडे कुठच्या काय आहेत ते बघितलं. कालच्या पेपरला होतं. त्यावेळी रामेश्वरची गेली ना, त्यावेळी आमचं 3 शिवकळ, 2 शिवकळ आणखी एकाच दिवशी गेल्या त्या एकाच दिवशी जुना मुखवटा होता पालखीत घालायचा, तो गेला. आणि ह्या गोष्टी होत असल्यामुळे बघा काही वेळेस कसं होतं की मंदिरात प्रवेश दिला जात नाही, त्याला कारण पण ही अशी असतात. आणि जर मंदिरामध्ये आपण मंदिराची माहिती लोकांना दिली नाही तर ते देवस्थान प्रसिद्धीच येत नाही. आता खास करून आजचा व्हिडिओ जो आपण बनवतो हा निव्वळ श्रीदेव विमलेश्वराची माहिती लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त लोक, हे भारतातलं असं एकमेव शिवलिंग आहे की तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चढून पायऱ्यावरती यावं लागतं. आवर्जून या शिवलिंगाला भेट द्या, जेणेकरून तुमच्या मनोकामना कशा पूर्ण होतात. आता गुरु काकांनी तर मगाशी संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओ मित्रांनो खूप लांबतोय, यानंतर कदाचित मी दुसरा भाग देखील आपले महाशिवरात्रीच्या वेळी सगळं सजवलेलं असत ना. हो तेवढं, नाही तर ओरिजिनल, नाहीतर हे कंडिशन ओरिजिनल आहे तसं. आता ते काय इथं पाणी साचत होतं, हे गळत होतं, प्लॅस्टर झालं, हे जरा पाणी साचत होतं म्हणून त्याच्यावर, त्याचं माझ्या कारकिर्दीत त्याच्यात ओबड कातळ होतं. माझ्या स्वतःच्या जे कोरीव होतं त्यावेळी कोरीव होतं. पण ते आता आम्ही जरा थोडस ग्रेनाइट आम्ही पण जेव्हा शाळेत यायचो ना इकडे, त्यावेळी इकडे असंच होतं खालती आपल्याला. आता उद्या महारुद्र एखाद्याचा करायचं झालं, उद्या लघुरुद्र सुद्धा परवा एखाद्याचा आहे, तर ते महारुद्र लघुरुद्र हे 2-2 दिवस चालणारे हे विधी आहेत. त्या विधीक मंडळी 10-12 ब्राह्मण जर बसवायचे झाले तर ते बसवायचे कसे, म्हणून हे सगळं ग्रेनाइट करून जरा व्यवस्थित केलंय आणि त्याच्यावर मग आता पाठ मांडून बसतात ते. काका तुम्हाला सांगू का एक, आता आमच्या तर फलटण मध्ये महादेवाची पिंडी पाहिजे बऱ्याच ठिकाणी, तिथं गाभारामध्ये प्रवेश नाही. बायकांना प्रवेश नाही, जेंट्सला पण नाही, फक्त पुजारी सोडून कोणाला. काही ठिकाणी त्याच्यामुळं तुम्हाला अभिषेक करायचे आहेत ना, तर तुम्ही अभिषेक बाहेर करायचा. फक्त महादेश्वरांचे, फक्त तो नॉनव्हेज करणारा कधीही उतरत नाही. तिथं विदाऊट नॉनव्हेज वाला असेल तरच तो कायम खाली उतरतो महादेश्वर. आमच्याकडे काय आहे, पूर्वी जे लोक होते आमचे ते लिंगायत गुरु होते, त्याच्या अगोदर जैन होते, हे सगळे जे होते ना त्यांचे वाडे काय वाढलेले नाही. आम्ही भाविक गुरु, आम्ही जरी नॉनव्हेज वगैरे घेणारे असले तरी आम्ही भाविक गुरु आहोत. आम्ही काय करतो, आम्ही ज्या दिवशी शुद्धतेनं राहायला हवं तसे आम्ही आमचे वार पाळून आम्ही व्यवस्थित असतो. त्यामुळे मांस मच्छर खाऊन आम्ही आतमध्ये प्रवेश करीत नाही. हे आता उद्याचे 7 दिवस ना, म्हणजे आजपासून धरून सुरू आता 7 दिवस तर नाही, पण दर आम्ही कायम मी स्वतः जरी मराठी गुरु आम्ही असलो तरी मी मांस मच्छर काय रात्री असेल ते दिवसाचं अजिबात नाही, कारण ह्याला सारखं यावं लागतं. याची पूजा फक्त सोमवारीच करतोस की रोज पूजा करत तुम्हाला मासे घालतो, काही संबंध येत नाही. रात्री सकाळी आंघोळ करून मोकळं, पण ते सुद्धा माझ्या तरी जास्त होत नाही आमच्या, कारण मला तिथे रोज यावं लागतं. रोज म्हणजे सोमवारी कौल नाही, बाकीच्या वारी कायम पासा माणसं आज जवळ हो कौल घेतो आमचा, कायम माझ्याकडे माणूस असतात. त्याच्यामुळे कसं आहे, पूर्वीपासून आहे आमच्या आजोबा पंजोबाच्या आजपर्यंत आहे. मी अजून मुलांकडे मी काय दिलेलं नाही चार्ज, आणि मी त्यांना सांगितलं, त्यांनी जर म्हणाले तर कदाचित मग बाबा त्याच्याकडनं सेवा करून घे असं म्हणे, पण मी असेपर्यंत नाही, माझ्या पश्चात त्याच्याकडनं. पण ही गावराटीची कामं ना, आता बघा हळूहळू कोकणातील गावराटी संपत चालली, बरोबर. आता ही जतन करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही जर आमच्याकडे सोपवलं असतं तर आम्ही ती
पुढे चालवलं. होतं. ह्याच्यापूर्वी आमचे वडील होते, त्याच्यावर अगोदर आजोबा होते, ह्यांचे मानकरी पूर्वीचे होते. विठोबा अण्णा म्हणून परब ते मानकरी होते, सकाराम परब म्हणून होते. हे बरेच जण हे इकडे सुद्धा तावड्यांच्या सुद्धा पाटील की आहेत ते सुद्धा होते. सुरबा होतो, वामन नानांचे बंडू मास्तर होतो, वामन नाना होतो, सुरबा होतो, त्याच्यानंतर सकाराम तावडं होतं, त्याच्यानंतर बाबा तावडं होतो. हे सगळे पाच पिढी, ह्यांचं सुद्धा 5 पिढी आम्ही सांगू शकतो. सगळे होते म्हणतात बरोबर आहे. आणि तेव्हाची पिढी काय होतं, वडिलांच्या नंतर ही पिढी म्हणजे तयार होत होती. आता जे आता आमच्या पिढीत आता ह्यांचं विठोबांनांचा मुलगा तो पाटील की त्याच्यावर तो जयजाब करतात. आता त्याच्यानंतर कदाचित ह्यांचं होय, शिरपतजीचं होय किंवा त्याचं बरोबर होणार सत्ता ते शेवटी त्यांच्या कम्युनिटीत चालू राहून गेलं. कोणाकडे द्यायचं, कोणाकडे काय करायचं हे मला तर माहिती चालू राहणं गरजेचं आहे. राहणार 100% राहणार, त्याच्यात अपील नाही. अपील म्हणजे समजा मी काय केलं तर दुसरं कोणतरी फक्त त्याच्यात गुणधर्म किती उतरतील हे सांगता येतं. प्रत्येकाच्या आचरणावर अवलंबून. कौल मी घेतलो म्हणून मी मोठो नाही, माझ्या आचरणावर अवलंबून. आचरण जर शुद्ध असेल तर पुढच्या गोष्टी दाखली सुद्ध होतात. बघा, देवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा खूप मोठा मुलीसाठी कौल माझ्याकडे विषय होतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आणि गुरु काकांनी सांगितलं, बघा कौल घेणे म्हणजे काय. कोकणातील कुठलंही काम जरी असलं तरी आमच्याकडे आजपर्यंत ह्या निसर्गातील ज्या शक्ती आहेत म्हणजे पंचमहाभूतांचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी अशी आमच्याकडे जुनी माणसं परमेश्वराला एका गावठी भाषेत म्हणजे जैजाब जसं आपण करतो तसे ते शब्द आहेत. त्या शब्दाप्रमाणे आपण त्या गुंडीवर विचारायचं आणि पुन्हा 2 वर्ड आहेत, फुलात्री आणि पाषांत. त्या आपण जो मागायचा त्याप्रमाणे जर ठीक आलं तर ठीक आहे, तो बरोबर आहे. नसेल तर तो खिळून राहणार, उचलणार नाही. ताकद चालू हे केळं फुगलं तरी उचलणार नाही. म्हणजे आज व्यक्तीला चालू आहे ही गोष्ट सत्य आहे की असत्य. म्हणजे जसा तुळजापूरला गेल्यानंतर त्या देवीच्या मागल्या बाजूला मनगट आहे आणि असा मनगटाने उचलायचा आहे तो. तीच पद्धत इकडे पण आहे. सगळीकडे काही ठिकाणी तांदूळ लावायचे, या बाजूला 5, या बाजूला 5, भुजेला 5, ह्या भुजेला 1-1, 2-2 असे सुद्धा मागणारी पाषाणं आहेत या सिंधुदुर्गात. त्याच्यामुळे जिकडे तिकडे ज्या ज्या गावच्या रीती रिवाजाप्रमाण तसे तसे ते कौल म्हणलं. आमची इथं गोडे लावण्याची पद्धत नाही. आमची ती हा जो नंदी आहे तो नंदी उचलायचा. त्याच्यात 2 वर्ड आहेत, एक फुलात्री आहे म्हणजे हलका आहे, एक जड म्हणजे पाषंग म्हणजे तो जड, तो खिळून राहणार पाषाण मागितलं असतं. ही जी पद्धत आहे ती प्रत्येकाला माहिती आहे. पण त्याच्या मागे लोक काय म्हणणार, लोक चेष्टा करणार. हे त्याचा अनुभव काय, आम्हाला काय, तू जा, तुला अनुभव आला तर ये, परत नाही तर येऊ नको. आम्ही बळजबरी केलेली नाही कोणावर. बघा, मी व्हिडिओ ज्यावेळी सुरू झाला ना त्याच वेळी सांगितलं होतं आज बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या जातील. आमच्या गावराटीत कौल घेण्याची पद्धत आहे. कोणाचे रंजल्या गांजल्याचं म्हणा किंवा बाकीच्या कोणाचे संकट पडली तर ह्या कौला ह्या गुंडीवर गुंड म्हणतो म्हणजे आम्हाला पूर्वीपासून हा छोटासा नंदी आहे. हा नंदी उचलण्याची पद्धत आहे. त्याला 2 वर्ड आहेत, फुलात्री आहे आणि पाषांधर. पाषांधर म्हणजे जड होणं, तो खिळला जातो. आणि फुलात्री हे म्हणजे हलका येतो. तो अगदी आम्ही 2 बोटाने सुद्धा उचलतो काही वेळी, इतका हलका येतो. असे हे 2 शब्द. ते काय खरं खोटं आपण ईश्वराला सांगायचं आणि त्याच्यातनं जो काय विचारायचा प्रश्न असेल तो म्हणायचा आणि त्याच्यावर ते उचलायचं. मला तू कधी बघितलं काही त्याच्या अगोदर. आणि हा आमचा रवळनाथ,
हे जुनं पुरातन शिल्प आहे. हे रवळनाथाचं नवीन शिल्प तयार झालं, त्याच्यानंतर ते आणून इथं ठेवलं. विसर्जनाला परमिशन नाही म्हणून ते इथं बसवलं. हा गणपती मंदिर, त्या गणपती मंदिरात नवीन मूर्ती बसवल्यानंतर जुनी मूर्ती महागणपती म्हणून इथे पूजली जाते. पहिली तिकडची जी मूर्ती ती आता नवीन आहे. नाही तिकड ती त्या मंदिरातली जी पहिली मूर्ती ही इथं बसवली जुनी. बरोबर. आणि हे ह्याचं कुंड, विभूतीचं कुंड, जे शंकराला भस्म आवडतं ते इथं भस्म तयार केलं जातं आणि ते लोकांना भस्म म्हणून, चरणाची धूळ म्हणून आम्ही लोकांना देतो. ही आता उत्सव मूर्ती इथं आणली जाईल आणि या पलंगावरती बसणार देतो. आणि हे काय गेलेलं हे याच्यावरचं एक पितळी मुखवटा होता. पितळी मुखवटा जुना पालखीत घालायचा मुखवटा होता. आता त्याच्यानंतर नवीन मूर्ती एका भक्ताने तिथं चांदीची घातली आणि त्याच्यानंतर हा मुखवटा इथं आणून ठेवला होता पूजेला. पण तो मुखवटा चोरीला गेल्यामुळं त्याचा खालचा भाग जो आहे तो आम्ही तिथं लाकडी भाग तिकडे ठेवला. लाकडी भाग ठेवला आणि त्याच्यावरती आता काय मुखवटा चोरीला गेला. मग त्याच्यावरती आता काय चांदीचा मुखवटा ठेवता? काय नाही, तसंच ठेवतो. पण चांदीची मुखवटा नंतर आपण नाही तो आता इथं बसतो. तो पालखीमधला देऊ इथे बसतो. तो इथं बसवायचो नंतर. ते नुसतेच ठेवलेले. चल, हा केळकरांनी बसवलेला नंदी आहे. या नंदीची परिस्थिती अशी, एक हात उजवा हात त्याच्या लिंगाला लावावा लागतो आणि हे ही बोटं अशी धरावी लागतात आणि ही अशी ठेवायची आणि ह्याच्या मधून त्या शंकराचं दर्शन घ्यायचं. या भागातून शंकराचं दर्शन घ्यायचं. हा हात लिंगाला ठेवावा लागतो. शंकराच्या पिंडीचं शंकराचे दर्शन घेण्याची पद्धत म्हणून तो नंदी तिथं. नंदीला हात लावल्याशिवाय शंकर प्रसन्न होत नाही, ती गोष्ट इथं आहे. 7 दिवस ज्यावेळी अहोरात्र पाऊस पडत होतो, ओढ्याचं पाणी शंकराच्या लिंगावर घालण्याच्या लायकीचं होत नसतं, त्यावेळी इथून एक झरा निर्माण होतो. दुधाळ गरम पाणी, अगदी जर कोमट पाणी आंघोळ करण्या इतकं ह्याच्यातनं बाहेर पडतं, उबदार असतं. आणि पाऊस कमी झाला, पाणी स्वच्छ झालं काय ते त्याच्यानंतर ते बंद होतं. ते पाणी मग नंतर आम्ही पूजेला वापरतो. दूधगंगा जी दूधगंगा म्हणतात जी प्रगट पाणी कुठेही तुंबलेलं असणार आणि ते बाहेर पडत असतं. त्याचा रंग थोडासा बदलतो, पण इथून पाणी निघतं आजपर्यंत. या वर्षापर्यंत झरा तो चालू असतो. पण 7-8 दिवस पाऊस पडला पाहिजे. जिकडे तिकडे जलमय ज्यावेळी होतं त्यावेळी ते त्याला कुठंतरी वाट आहे, ती वाट इथून पाणी ज्यावेळी खदूळ होणार तेव्हा इकडनं पाणी स्वच्छ बाहेर पडणार. हे पाणी पूजेला वापरलं जातं. म्हणजे ईश्वराची आघात लिला त्याच्यावरती पाणी कसं घालावं. त्या ठिकाणी शंकर आहे, त्या ठिकाणी गंगा ही आहेच आहे. सगळीकडे कुठंही शिवलिंग ज्या ठिकाणी आहे तिथं 24 तास वर्षाच्या 12 महिने टिकणारं पाणी असेलच, असं माझं स्वतःचं मत आहे. असतंच ना, लोकांचं नाही मी सांगत. आज माझ्या मार्फत हे इतरांना तरी कोकणातील म्हणजे व्हिडिओ बघणार आहे त्या सर्वांना या गोष्टी समजतील. काका तुमचे मानावे थोडे आभार थोडे, कारण नाही हो असं कसं तुम्ही मनाचे ठावे ते दुसऱ्याशी सांगा. माझे गुरु म्हणायचे, या मताचं मी माणूस शिक्षित नव्हे. आम्ही चांगले अगदी 11वी पर्यंत जुने शिकले म्हणजे आता थोड्यात सांगणे आमच्या जमणार नाही. कुठच्याही गोष्टी मी तुमच्याकडनं नारळ घेणार नाही की काय नाही. तुम्ही आलात, सांगितलं, गुरु भेटले आणि देवाची विभूती फक्त देणार, एवढी विभूती देणार. काही नाही. पण इकडनं जो गेलेलो माणूस त्याला की तो रिकामी हातात जात नाही, एवढा आमका सुद्धा माहित आहे. म्हणजे एवढं या स्थानाचं त्याचं महत्व आहे, आमचं नाही. आम्ही एवढं बदले एजंट, फक्त तिकडनं इकडे पोहोचवणे आणि इकडचं तिकडे सांगणे की बाबा अमुक दिवसापर्यंत तुमचं जे काही क्लेशपीडा असेल ते नंतर बरे होईल. बरोबर अशी आहे. तुमचं काम केल्याच्या नंतर समजा यांना कोणी 100 रुपये द्यायचे म्हटले
तर हे काय सांगणार ते पेटी कोणी समजा तो आहे तो नाही, मी सांगा इथे टाका. माझ्या वडिलांच्या नंतर मी जे हातात घेतलं पाषाणतीत पासून आजपर्यंत मी नव्या पैशाला देवाच्या शिवलेलो नाही. आणि कोणी मी साक्षात होते हात लावून सांगेन त्याने मला शिक्षा द्यावी. म्हणजे कोणी पीडित मनुष्य आला इतका मी अगदी निर्व्याज सेवा करतो. तो म्हणजे कोणी पीडित मनुष्य आला तर तो इथून नरोसून जाणार आहे. म्हणजे त्याची झोळी रिकामी झाली नाही. हो, मला- मगाशी 100% मी जो विषयावर म्हटला होता की 100% तुम्हाला आज मी अशा देवस्थानाची एक ओळख करून देणार आहे ते देवस्थान हेच होतं. बघा आता काका आपण व्हिडिओच्या शेवटाकडे जाऊ. बघा एक सांगा, आपण बरीच माहिती सांगितली असते बरोबर ना. अजून कालांतराने मी त्या दूधगंगेच्या संदर्भात पण येणार आहे. पण आता सांगा, ह्या मंदिरात जर येऊचा झाला तर लोकांनी यायचा कसा, म्हणजे रस्तो सांगा, मार्ग सांगा. पडेल कॅन्टीन वरनं गेल्यानंतर कसा यायचा, देवळात गेल्यावरती कसा यायचा. कसं आहे, पडेल टिट्यापासून 2.5 किलोमीटरवर आपलं आमचं जवळजवळ देवस्थान आहे. जामसंड्यापासून 6 किलोमीटरवर देवस्थान आहे. त्याच्यामुळं मध्ये फणसा टिट्टा आहे. त्या फणसा टिट्ट्यावरनं आतमध्ये अर्धा-पाऊण किलोमीटर तिकडून येताना कोणी प्रवासाला जर आपल्या विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर देवगड जर स्टँडला जर आला तर त्या जामसंडा मार्गे फणसा टिट्यावर यायचं. तिथून एक 10 मिनिटं चालत आलं तरी सुद्धा दर्शन होईल. किंवा देवळाच्या वरपर्यंत इथंपर्यंत रस्ता आहे. फणसा टिटामध्ये फणसा झाला तेवढा जवळूनच झाला, तो स्टॉप आहे. तसंच चांभारघाटीवर उतरल्यावर 10 मिनिटात देवदर्शन होऊ शकतं. चांभारघाटीवर उतरल्यानंतर पडेल टिट्यावरून चांभारघाटी जवळजवळ 2.5 किलोमीटर तेवढीच आहे. त्याच्या तरेडावरनं येणारा माणूस असेल हायवेवरनं, मेन हायवेवरनं, तर जवळजवळ 40 किलोमीटर अंतर आहे. तो आमच्या नाडद मार्गे एक फाटा आहे, वाडा पडेल मार्गे एक फाटा आहे. जामसंड्यावरनं नांदगाववरून यायचं असेल तर नांदगाव टू जामसंडा, जामसंडा टू फणसा टिटा आणि फणसा टिटावरून विघ्नेश्वर मंदिर. त्याच्या देवळाच्या वरच्या बाजूसून रोड फणसा टिटा गेलेला आहे. त्याच्यामुळे येणे जाणं फार सोपं आहे, त्रासदायक नाही, कोणाला त्रासदायक नाही. म्हातारे सितारे दोन्ही पाकाडीला संरक्षण कटडे बांधलेले, हातात धरून त्याला आस्ती 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 आणता येईल. दोन्ही बाजूला बांबूचं संरक्षण दिलेलं आहे, व्यवस्थित माणूस खाली येऊ शकतो. बरं आता एक सांगा, समजा अशी कोणतरी गावात पर्यटक बाहेरून जर आले आणि त्यांची राहायची व्यवस्था जर राहायची व्यवस्था असेल तर देवगड 6 किलोमीटर आहे. 10 मिनिटाचं अंतर, 10-15 मिनिटाचं. गाडी नसली तर काय करायचं? गाडी नसली तर मग त्यांना आमच्या गावात फक्त पाटणकर बंधूंकडे तिथं व्यवस्था होते, पण ती साध्या पद्धतीची. तुम्ही म्हणजे AC हॉल वगैरे असं नाही, फॅन मिळेल. आणि अगदी 2 जणच असले तुमका म्हटलं नाही गुरव काय करत आता मग काय शेवटी कोण अजिबात गरजू जो असेल आणि त्याला राहण्याची इच्छा असेल तर आमची घर आहे. खुशीने आमचं गृहमंडळ भाजी भाकरी घ्यायची, त्याचा आदर कोणाला नको म्हणणार नाही. कोकणातील संस्कृती आणि कोकण म्हणजे तुम्ही कुठेही कोणाच्याही घरी जा, भाजी भाकरी तुम्हाला मिळणार आणि ती स्वच्छ मिळणार, ताजी मिळणार आणि ती तिथं हेवे जावे नाही आणि व्यवस्थित तिथं चांगल्या त्याचा आदर सत्कार केला. व्यापारी पद्धतीने जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला देवगड पडेल तिथं 2 ठिकाणी लॉजची व्यवस्था आहे व्यवस्थित, तिथं तुम्ही राहू शकता. सकाळी उठून इथे येऊ शकता. ब्राह्मण कोण असेल तर त्याला सांगायला लागतं अगोदर, तो आमच्याशी कोणाशी संपर्क करायचा असेल तर करा, नाहीतर मग बाहेरचे कोण तुमचे लागे बांधे जर वाडेगावात कोणाचे असेल तर त्याच्याशी संपर्क करा. मग ते ब्राह्मण ठरवून देतील, कारण 24 तास इथं ब्राह्मण राहणार नाही. कसं आहे, इथं उत्पन्नाचे साधन मोठं नाही, बरोबर, हे उपेक्षित राहिलेलं देवस्थान. कारण हे मेन रोड पासून म्हणजे तरेडापासून 40 किलोमीटर असल्यामुळे इथं पूर्वी काय दळणवळणाची सोय नव्हती आणि इकडे कोणाचा हस्तक्षेप अजून झालेला नाही. राजसत्ता जी आपली आता चालते त्यांचं लक्ष या देवस्थानावर नाही असं मी म्हणेन. कारण कसं आहे, हे कोरीवलेलं मानवकालीन असल्यामुळे
वास्तविक ह्याला तुम्ही प्रसिद्धी औषध देणं गरजेचं होतं. तुमच्या ह्यानी दिली पाहिजे. ती तुम्ही अजून इकडे दुर्लक्ष केलं एकही त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. परत राजसत्तेपर्यंत जाईपर्यंत आमचं तेवढं पोच नाही. काकांची राजसत्ता म्हणजे गव्हर्नमेंट जाण्याचा आमचा पोच नाही. राजसत्ता म्हणजे काय, जे शासन राज्य चालवतात, शासन शासनापर्यंत आमचं जाण्याची पोच, त्यांच्याकडे शेतकरी त्यांची पोच नाही. खरोखरच सात्विक आहे. एनर्जी, फुल एनर्जीचं हे सेंटर आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे, कोरीव मंदिर. एवढं असून सुद्धा नेमका राजकारण्यांचा याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे, पुरातत्व खात्याचा दुर्लक्ष झालेला आहे. आणि इथले लोक, जसं मगाशी काकांनी पहिल्यांदाच आपल्याला प्रांगणात सांगितलं की सर्वांना एकत्र करून हे उत्सव केले जातात. आवर्जून महाशिवरात्रीला जर कोण कुणकेश्वरला आला तर या ठिकाणी विमलेश्वरचं दर्शन आवर्जून घेऊन जा. आता तुम्हाला मी दुसरं एक सांगतो, या देवगड मध्ये 5 लिंग आहेत. परिक्रमा जशी करतात ना, 5 लिंग मी सांगते. एक आमच्या इकडनं जर सुरुवात केली तुम्ही तर रामेश्वर, विमलेश्वर, त्याच्यानंतर तुम्ही महादेश्वर. महादेश्वर नाही, ह्या आपण ह्या रस्त्यामध्ये रामेश्वर, विमलेश्वर, कुणकेश्वर, त्याच्यानंतर गडीदामनात राटेश्वर आणि मावळुंग्यात धारेश्वर. ही 5 लिंग एका लाईनीवरती. तिकडून जर आला त्या मार्गे म्हणजे नाडन मार्गे जर त्या तिकडनं, तर तिकडला येताना परत मावळुंग्यात ना धारेश्वर, परत गडीदामनात राटेश्वर, महादेश्वर, आपल्या इकडे विमलेश्वर आणि रामेश्वर. या मार्गाची जी 5 देवस्थान आवर्जून उल्लेख केलाय. आवर्जून या ठिकाणी दर्शन घ्या आणि तुमच्या अनुभूती कशा येतात आवर्जून सांगा. खरोखर हा व्हिडिओ ज्यांना कोणाला ह्या मंदिराची माहिती मिळवायची परिपूर्ण, त्याने निश्चित हा पूर्ण व्हिडिओ पहा. काकांचे मी पुन्हा एकदा खरोखर आज आभार मानतो. काकांनी अतिशय महत्वाची माहिती सांगितली. उत्सव कशा किती आत्मीयतेने साजरा केला जातो ते सांग. ते काय, उत्सव हा नेहमी दशमी पासून अमावस्येपर्यंत 7 दिवस, 7 दिवस किंवा 6 दिवस, 5 दिवस सुद्धा येतो. की आम्ही तिथीचा जर क्षय झाला तर आमचं तिथी अनुसार उत्सव चालतो. समुद्र स्नान अमावस्येलाच होणार, लळीचा तर प्रतिपदेलाच लळीत होणार. तो मग किती दिवस येतात ते बघायचं आणि त्याप्रमाणे बुवा ठरवायचा, असं असतं. आणि दशमीपासून अमावस्येपर्यंत उत्सव, प्रतिपदेला इथला उत्सव समाप्ती. आम्ही म्हणजे गावराटीच्या देवळात जाणार. आम्ही पालखी घेऊन आमच्या मंदिरात सुरक्षित जी घराजवळ आम्ही कस्टडीत ठेवतो पालखी, कारण चांदीच्या वस्तू असल्या आम्हाला इथं मौल्यवान वस्तू ठेवता येत नाही. या देवस्थानाला दरवाजा नाही, त्याला साधं दार बीर काही नाही. हे निर्व्याज कोणी यावं, दर्शन घ्यावं आणि आनंदाने जावं असं हे देवस्थान आहे. त्याच्यामुळे ह्याला दरवाजा नाही. इथं बंधन नाही, खेचून तुम्हाला बाजूला करेल असं इथं काही नाही. दर्शन शिवलिंगावर नतमस्त व्हा आणि बाजूला करा. हे आजपर्यंत इथं चालू आहे. किती आत्मीयतेने गुरु काका सांगतायत. भाऊजींनी माहिती सांगितली, मनोहरने माहिती सांगितली, माझ्या परीने माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चित काही जरी झालं तरी आवर्जून विमलेश्वरला या. कारण बघा, माझे पण पाहुणे जे कोल्हापूरमुळे येतात, ज्यांना ज्यांना माहिती आहे ते विमलेश्वर करतात आणि मग कुणकेश्वर करतात. ज्याच्या त्याच्या मनी ज्याच्या त्याच्या भाव आहे त्याला तसा देव दिसतो. जसं कुणकेश्वरचं दर्शन घेतात तसंच आवर्जून विमलेश्वरला या, रामेश्वरला या, जेणेकरून या ठिकाणची मंदिरं ही जी ते तर मंदिर हे पांडवकालीन मंदिर, मला वाटतं ते धुळपांच्या काळातलं मंदिर असणार ना. ते धुळपांच्या काळी मंदिर, ते धुळपानी निर्माण पडलं तिथं ते शिवलिंग निर्माण झालं. कुठचं ते रामेश्वर. आणि इथलं बेटात
काही एक दुधाचा पानं सोडायची तिथं जाऊन, तिथं बेट तोडल्याने ते कोयती लागली त्या लिंगाला, त्याच्यातून धार रक्ताची लागली, म्हणून त्या ठिकाणी साफ केलं तो कुणकेश्वर. कनकाच्या बेटाचा कुणकेश्वर. अशा आख्यायिका आहेत. ह्याची आख्यायिका अजिबात काहीच नाही. हे शिवलिंग पांडवकालीन शिवलिंग. आता जाताना एक विचारतं, ही जी शिवपिंडी आहे ना आपण ही बघितली, म्हणजे मी माझ्या मनात एक शंका, पहिल्यांदी ज्यावेळी आम्ही शाळेत असताना यायचो ना, त्यावेळी ही शिवपिंडी साधारण एवढी असायची, असा भास. पण परिस्थिती काय नेमकी? मी याची परीक्षा घेतलेली नाही. देवाचं मूळ, ऋषीचं कुळ आणि देवाचं मूळ शोधू नये त्या दृष्टीनं माझी तशीच श्रद्धा आहे. मी अजून याचं सेंटीमीटर लावून कधी घेतलेलं नाही आणि मी घेणारही नाही, हेही तुम्हाला सांगतो. पण लोक अशी म्हणतात की गोट्यानं वाढतं, असं लोकांचा समज आहे. तो खरा असो खोटा असो तो त्याला माहिती. मी तरी काय सांगणार नाही, कारण माझ्याकडे पुरावा. मी या वर्षी बाबा एक 22 इंच आणि एक दोरा वाढलं, पुढच्या वर्षी 22 इंच 2 दोरे वाढलं, असं कसं म्हणू? पण नाही, पण भीमाशंकरला गेल्याच्या नंतर त्याच्यावरती चांदीचं, त्या लिंगावरती चांदीचं मुकुट ठेवतं, बरोबर ना? मग तसंच ह्या शिवपिंडीवरती पूर्वी असतील ना असे टोप होते, अजूनही टोप तो घरी आहे, पण आम्ही वापरत नाही. पण समजा तो टोप कधी ह्या पिंडीवर नाही, तसं काय झालेलं नाही. उगाच काहीतरी तोंडाने सांगायचं आणि ते लोकांना पटवायचं हे माझ्याकडे नाही. मी सांगणारही नाही तसं. हे आहे तसं शिवलिंग आहे, फक्त ते झाकून आता आम्ही ठेवत नाही. याचं कारण काय, लोक लांबून येतात, त्यांना ओघळी दर्शन होते, कृपा आशीर्वाद देणारा तो आहे, तो दर्शन घेऊन त्यांनी तृप्त होऊन जाते, ही अगदी भावना. आता तुम्ही पुजारी म्हणून एक प्रश्न विचारता. आता ही शिवपिंडी बाहेरनं आणून तर बसवलेली नाही 100%. हो, स्वयंभू, बरोबर ना? तेही सांगता येणार नाही, कारण हे लिंग काय आहे याची आख्यायिका काही नाहीये. वाडे गावात कोणाकडेही पूर्व परंपरेचा लेख काही नाही. आत्ताचे हे 200-400 नाही 500 वर्षाचे काहीतरी असते, 5000 वर्षांपूर्वीचं इथं काही नाही कोणाकडे. मी छाती टोकान नाही तर त्याने आणून दाखवावं, अशा मताचा मी आणून दाखवावं. कारण आम्हालाच आता 450 वर्ष झाली इथं येऊन. आमच्या अगोदर त्याच्यानंतर बाकीचे गावकर आहेत, थोटम आहेत, असे ते 12-5 मानकरी आहेत आमच्या अगोदरचे. मग आम्हाला येऊन 450 वर्ष झाली. स्वयंभूची आख्यायिका आहे. मग ती उगाच थोटात सांगून काय कशाला करायचं, मला ते काय सांगताय. मी प्रश्न विचारणार कारण बघा, आपण संपूर्ण उभ्या होते जांभ्या दगडाच्या एका गाभाऱ्यात. पुरातन खात्याचे पुण्याचे लोक येऊन दुर्बीण लावून संपूर्ण कटोरा चेक केलेला आहे. वरचे ब्रह्म विष्णू महेश असे 3 फोटो आहेत, एका बाजूला गरुड एका बाजूला हनुमान, असे ते फोटो आहेत. तिथपर्यंत संपूर्ण दुर्बीण लावून चेक केलेलं आहे. हे आमच्या आठवणीतलं. मला आता 78 वर्ष झाले. मी माझ्या आठवणीतलं तुम्हाला सांगतोय की तिथं सुद्धा पुरावा काही नाही. असेल तर पुरातन खात्याने आम्हाला द्यावा. आता मगाशी मी काय विचारलंय बघा, ही जांभ्या दगडातली शिवलिंग नाही, हे काळीच. हे आमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वीच काय होतं ते मलाही सांगता येणार नाही. बघा मगाशी मी देवाचं मूळ शोधणारा माणूस नाही. बघा मगाशी आपलं कॅमेरा चालवतो ना, त्यावेळी त्याच्यावरती जी एक म्हणजे एखाद्या दैवी शक्तीच्या पाठीमागे वेगळी चमक असते, शायनिंग. आपल्या दृष्टीत जरी दिसत नसली तरी ती कॅमेऱ्यातून दिसत होती. आता ती त्याच्यासाठी तुम्हाला जाता प्रश्न तो काय विचारलाय की हे नेमकी काय. आता तर पॉलिश होतो, रोज घासतो आम्ही. आज आम्ही संध्याकाळी बघितलं तर तुम्हाला सगळं खोबरेचं तेलान हे आता ती देव पाषाणाचे सगळे तुम्हाला माकन घातलेले असेल. ही समईच्या बाजूंची वेगळी एक ज्योतीच्या बाजूंची प्रभा दिसता ना,
तशी एक झाड आली ह्या संपूर्ण शिवलिंगाच्या बाजूने. तेच म्हणतात. हा. मग जिवंतपणाचं लक्षण जे लिंगात असतं ते आहे. ते तेच आहे. तुम्हाला हेच म्हणायचं. किती वर्ष 5000 वर्षापूर्वीचं जे सत्व त्याच्यात आहे तेच तुम्हाला अजूनपर्यंत टिकून आकर्षित करतं असं आहे ते. तुम्ही खूप चांगली माहिती सांगितला काका, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. भाऊजी अनायशी आपली भेट झाली. आम्ही भाऊजींची ओळख सांगतो बघा, हे माझ्या गुरूंचे जावई, ज्यांच्याकडे मी भजन कला थोडीफार शिकलो, त्यांचे जावई, त्यामुळे मी भाऊजी म्हणतो यांना. आणि हा आमचा मित्र मनोहर, खूप चांगली माहिती आहे आजच्या ह्याच्यात मिळाली, प्रतिष्ठित आहे. आणि लोकांना देखील हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेमकं विमलेश्वर म्हणजे काय हे समजेल. पावसाळ्यात मुद्दामून कधीतरी येऊन तुम्हाला विमलेश्वरची दूधगंगा ओरिजिनल दाखवणार. आणि आजचा व्हिडिओ आज हे असल्यामुळं सजवलंय. यात्रा आहे, लोकांना जरा चकचकीत वाटायला हवं, सुशोभित व्हायला हवं. मुलं आता मुंबईला असतात, त्याच्यामुळे ते काय घेऊन येतात, ते सजवण्याचं काम चाललंय आता. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या अगोदर मी निश्चितच प्रयत्न करणार हा व्हिडिओ अपलोड करायचा, काही होऊ देत. आणि अपलोड झाल्यानंतर जे कोण दर्शनासाठी देवगडमध्ये येतील आणि जेवढे व्हिडिओ पाहणारे असतील त्यांनी आवर्जून ह्या विमलेश्वराला दर्शन घ्या. एक सात्विक अनुभूती जशी आम्ही घेतली तशी तुमच्याही पाठी ही दैवी शक्ती उभी राहू दे अशी आज विमलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.